जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. ग्राहक मंच महाराष्ट्र संगमनेर तालुका यांच्या वतीने श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात सजग विद्यार्थी ग्राहक अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा तसेच ग्राहक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ग्राहकांनी वस्तू व सेवा खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे कशा पद्धतीने तक्रार दाखल करावी, तसेच ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर मार्ग कोणते आहेत याबाबत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी ग्राहक मंच महाराष्ट्र राज्याचे खजिनदार कृष्णा बागडे, ॲडव्होकेट सिद्धार्थ वाघमारे, ॲडव्होकेट सुभाष गोडके, संगमनेर तालुका ग्राहक मंचाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय मणियार यांच्यासह ग्राहक मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच विधी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ग्राहक हक्क व कायदेशीर संबंधित विविध विषयांबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खरं तर आज आम्ही ग्राहक मंच महाराष्ट्राच्या संस्थेच्या वतीने सजग विद्यार्थी ग्राहक अभियान ही चळवळ आम्ही चालवतो आहोत आणि विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच की आपण ग्राहक आहोत, आपले जे काही हक्क आहे त्या हक्काचं ज्ञान व्हावं यासाठी ही चळवळ आम्ही या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्याच उपक्रमाअंतर्गत आज आम्ही या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये आलेलो आहोत. बारीक बारीक गोष्टी आपण पाहिलं. एक छोटंसं उदाहरण असं आहे की आपण पेट्रोल पंपामध्ये आपण जेव्हा जातो की आपण त्याला 100 रुपये की 100 रुपयाचं पेट्रोल टाकतो. पंपावाले काय करतात, पेट्रोल टाकताना एकतर 99 रुपये 13 पैसे, 99 रुपये 27 पैसे, 99 रुपये 53 पैसे असं ते पेट्रोल टाकतात. पण ॲक्च्युली त्याच्याकडे राऊंड फिगर ती सिस्टीम असते, पण ते राऊंड फिगर करत नाही. पण मला सांगा 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 99.17 पैसे तरी पेट्रोल टाकलं तर त्याला पैसे किती राहतात? अशा दिवसांना हजारो रुपये त्यांच्याकडे येतात आणि अशा प्रकारे ही नफेखोरी पेट्रोल पंपावरती चालते. तुम्ही बसमध्ये प्रवास करताना तुम्हाला अनुभव असेल की आपण कंडक्टरला पैसे दिले, तिकिटाचा दर आहे 52 रुपये, तो आपल्याकडे घेताना 60 रुपये घेतो, पण वरचे 8 रुपये सुट्टे तो आपल्याला देतच नाही. आपण त्याला या 4 वेळा उद्या काय सांगितलं की सुट्टे नाही. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी या आपण त्या कंडक्टरला आपण मागितले पाहिजे. त्या पेट्रोल पंपावर आपण त्या माणसाला सांगितलं पाहिजे की नाही तुझ्याकडे सिस्टीम आहे, त्या सिस्टीमप्रमाणे तू टाक किंवा राऊंड फिगर पेट्रोल टाक. आपण 100 रुपये समजा राऊंड फिगर टाकत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत तुम्ही मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. खरं पाहिलं तर आपण कायद्याच्या अभ्यासाला आपल्याला सांगणं थोडंसं योग्य वाटत नाही, कारण आपण आपल्यासमोर हुशार आहात. कायद्याचा अभ्यास आपण करतात, बारीक सारीक गोष्टीचा आपल्याला ज्ञान आहे. बघा, पूर्वी आपण कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तर आपण टेबलवर बसलं सगळ्यात पहिलं आपलं पाणी डोळाल्याकडनं त्या पाण्याचा तिथला जो आहे कामगार तो 4 बोटात बुडून ते ग्लास आणून ठेवायचा. पण आज तुम्ही कुठे गेला तर हॉटेलवाल्याकडे तुम्हाला प्यायला पाणी सोडा, पण तो लगेच पिसलेला आणून ठेवतो. हा कायद्याने आपला हक्क आहे की ते शुद्ध पाणी पुरवणे हा त्या हॉटेल मालकाला बंधनकारक आहे आणि हा आपला हक्क आहे. पण अशी गोष्ट होत नाही. मग आपण काय करतो मोठेपणासाठी, नाही हॉटेलचं पाणी मला नको आहे, बिस्लरी बॉटल आहे. तर हे बिस्लरी बॉटल घेण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, हॉटेल मालकाला अतिशय शुद्ध पाणी पुरवण्याचं त्याच्यावरती बंधन आहे. आता आपण पाहतो सगळीकडे येतात नवीन आपण हॉटेलमध्ये बघतोय की आपण पनीरचा प्रश्न असेल तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, पनीर जर आपण पाहिलं ओरिजिनल पनीर तर ते खूप कॉस्टली पडतं. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो पनीरची भाजी खातो किंवा पनीरचे आयटम होतो, पण हे ओरिजिनल पनीर असतं, हे सगळं मिक्स पनीर असतं. पण आपण कधी घोरात जात नाही. आपल्याला खूप सुंदर आहे पनीर चिल्ली का, हे का, ते का, पण आपण या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याला जे खायला जे खाद्यपदार्थ मिळतात ते बरोबर ओरिजिनल आहेत का, ते 100% शुद्ध आहेत का. पण आपण त्या घरापर्यंत जात नाही, आपल्याला ते मिळतं आपण ते खातो. एक साधं उदाहरण साधं आपण जर पाहिलं की तुकाराम मुंडे साहेबांनी अतिशय सगळ्यांना शिस्त लावली. पण मुंडे साहेबांनी काय केलं, मुंडे साहेबांनी वेगळं असं काहीच नाही केलं, त्यांनी फक्त रूल्स फॉलो केले. मुंडे साहेबांनी काय केलं, फक्त रूल्स फॉलो केले, बाकी दुसरं त्यांनी वेगळं असं काहीच नाही केलं. हे रूल्स पहिल्यापासून. पण आपण आपल्या अधिकारासाठी आपण भांडत नाही. आपण आणि संपूर्ण राज्यामध्ये एक कौन्सिल आहे, त्याचं मोठं राज्य अधिवेशन सुद्धा पुण्यामध्ये 2 दिवसाचं अधिवेशन झालं आहे. राज्याचे अध्यक्ष, राज्याचे सचिव, प्रत्येक ठिकाणी 15-15 लोकांची ही टीम कार्यरत असते.
प्रत्येक तालुक्यामध्ये ती कार्यरत असते. यासाठी मुद्दामून आपल्या नगर जिल्ह्याचे अध्यक्ष क्षीरसागर साहेब, त्यानंतर ॲडव्होकेट वाघमारे साहेब सचिव आहेत नगर जिल्ह्याचे, आणि बागडे साहेब. तर अशा पद्धतीने हे खास नगरहून सकाळी 6 वाजता निघाले आणि आपल्या लॉ कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे माझ्या शब्दाला किंमत देऊन लगेच ते इथं हजर झाले. त्यानंतर आम्ही आता प्रत्येक तालुक्यांमध्ये जे टीम आहे त्या जवळजवळ 700-750 लोकांचं राज्य अधिवेशन पुणे येथे झालं आहे. त्यामध्ये म्हणजे बऱ्याच विषयावरती मोठ्या प्रकारे चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट पासून थोडीशी सुरुवात करतो. आपल्याला हा 100 मार्काला फर्स्ट सेकंड इयरला हा असेलच, यावर्षी हे असेल. तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा खूप महत्त्वाचा आहे. त्याची थोडक्यात हिस्ट्री म्हणजे जॉन केनेडी नावाचा प्रेसिडेंट US चा होता. 1961 मध्ये त्यांनी हा एक कन्झ्युमर प्रोटेक्शन बिल पहिले आणलं आणि त्यानंतर USA मध्ये जास्त हे त्याचा प्रचार अगोदर झाला आणि 15 मार्च हा दिन हा जागतिक ग्राहक दिन म्हणून त्यामुळे साजरा करतो आपण. आम्ही ग्राहक दिनाच्या दिवशी तहसीलदार प्रांत साहेब यांच्यासमोर ग्राहक चळवळीसाठी सर्व व्यापारी, सर्व शासकीय कार्यालय आहेत त्यांना समोर घेऊन या कायद्याची पूर्णपणे कल्पना देत असतो. आणि या कायद्याचं जर उल्लंघन केलं, एखाद्याच्या जर एफिशियन्सीला तुम्ही जर दाद दिली नाही, त्या ग्राहकाची जर फसवणूक झाली असेल तर त्याला जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार कशा पद्धतीने करता येईल ही सगळी सिस्टीम आम्ही त्यावेळी समजून सांगत असतो. तर आता महत्त्वाचं म्हणजे हा कायदा आपल्या इंडियामध्ये 1986 मध्ये पारित झाला. तर 15 एप्रिल 1987 मध्ये हा अंमलात आलेला आहे. आणि हा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट ज्या वेळेला 1986 मध्ये सुरू झाला त्यावेळेला त्याला मला वाटतं 37 सेक्शन्स होते आणि त्यावेळेस फक्त ग्राहकांचे छोट्या छोट्या गोष्टी त्या दिलेल्या होत्या. आता आपण ज्यावेळेस एखादा प्रॉडक्ट विकत घेतो त्यावेळेस विकत घेतल्यानंतर त्या प्रॉडक्टची आपल्याला निवडण्याचा अधिकार आहे, त्याची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर तो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला त्याची जर समजा काही डिफिशियन्सी असेल तर तक्रार निवारणाचा अधिकार आहे. असे 4-5 हक्क त्याच्यामध्ये दिलेले आहेत. या अतिशय मूलभूत आणि किरकोळ स्वरूपाच्या बाबी आहेत, पण या बाबींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळं तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जन्म घेऊन आपलं कार्य त्या ठिकाणी सिद्ध करावं लागलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, आपल्या घरातल्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक जबाबदार घटकांनी या ठिकाणी जागरूक ग्राहक म्हणून या ठिकाणी वागणं अपेक्षित आहे. जागरूक ग्राहक वागत असताना आपण बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या भूल थाप आहेत आजच्या माध्यमामुळे आपल्याला ताबडतोब आकर्षित केलं जातं. त्या भूल थापांना आपण आकर्षित जातो. एकावर एक फ्री, 50% डिस्काउंट, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याला आपण भूलतो. आणि ग्राहक पंचायतीमध्ये मूळ हेच सांगितलेलं आहे की आपल्याला जो उपभोग घ्यायचा आहे त्या उपभोगावर आपण नियंत्रण केलं पाहिजे. आज आपण काय करतो की माझ्याकडं फोन आहे, साधा फोन आहे, पण माझ्या मित्राने ॲपल घेतलेला आहे म्हणून ॲपल घ्यायचं त्या ठिकाणी प्रयत्न करतो, मागे लागतो. मग तो पहिला जो फोन येतो 15-20 हजाराचा तो घरात कोण येतो आणि 65 ते 75 हजारचा ॲपल घेतो का? मित्रांनी घेतला. म्हणजे आपण स्वतःवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवू शकत नाही आहे. पण या ठिकाणी ग्राहक पंचायतीमार्फत या ठिकाणी आपल्या उपभोगावर नियंत्रण हे सुद्धा शिकवलेलं आहे. तर त्या रेशन दुकानामध्ये आपल्याला योग्य प्रकारचं धान्य त्यांनी व्यवस्थित मिळतात. तांदूळ, गहू काय असं सांगतात ते मिळालं नाही तर त्याच्याकरता सुद्धा आपल्याला हेल्पलाईन आहे. आयकर चौकशी त्याच्याकरता आहे. मोटार वाहन तक्रार साहेबांनी सांगितलं गव्हर्नमेंटचं तर ताबडतोब त्यांना बदलून. भारत गॅस लाचलुचपत हा सध्या फार महत्त्वाचा गोष्ट आहे. अण्णासाहेब हाजांनी सुद्धा माहिती अधिकार केलेला आहे. या माहिती अधिकाराचा तो किती वापर करतो करायला पाहिजे. मी तुम्हाला आवाहन करतो की माहिती अधिकाराखाली तुम्ही माहिती घेत चला आणि जिथे जिथे अन्याय होत असेल तिथं तुम्ही हे करा. न भांडता जी कामं होतील त्याच्यानंतर राज्य ग्राहक तक्रार, महाराष्ट्र ग्राहक पंचायत
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन, महिला तक्रार बरं का, महिलांनो, भगिनींनो, भगिन्या सगळं 1090 1091 ही महिला तक्रारीसाठी हेल्पलाईन आहे. तो कधी करणार असे चाइल्ड लाईन आहे, बोगस खत बियाणे आहे. शेतकऱ्यांना आता सध्या प्रश्न येतो, बोगस खतं येतात, बियाणं येतात, काही येत नाही, उगत नाही, रेसिपी नसल्याने अमुक झालं आणि त्याच्याकडे जावं फर्टिलायझर माझ्याकडे, तर तो सांगतो माझ्या वर आहे. तर त्यावेळेला आपल्याला करू शकतो ग्राहकाची व्याख्या जी आहे, वस्तू किंवा सेवा पैसे देऊन विकत घेण्याची व्याख्या आहे. हा ग्राहक संरक्षण समजून घ्यायला तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कायद्याची गरज भासत नाही. CPC असेल, CRPC असेल, IPC असेल, कुठलाही कायदा किंवा आता तर BS असेल, त्या कायद्यामध्ये सर्व इन्क्लूड केले की ग्राहकाला न्याय घ्यायचा आहे, लवकर घ्यायचं आहे, त्याच्या तक्रारीला का द्यायचं. तर काय करायचं कायद्यामध्ये, तर प्रामुख्याने या कायद्याची निर्मिती झाल्यानंतर ज्या ज्या अडचणी आल्या त्या बाबत 19च्या अमेंडमेंटमध्ये दुरुस्त झाल्या आणि हा 19चा कायदा पुढे असेल. एकोणीसचा कायदा आला, आपण पासून पाहिजे कायद्याची निर्मिती कशातून झाली. कायदा अस्तित्वात आला, त्याच्यामध्ये खूप काही ग्राहकांना कसा लवकर न्याय देता येईल यासाठी खूप तरतुदी केली. इंट्रोडक्टरी पार्ट कंज्यूमर प्रोटेक्शन का देता हूँ. इन 2012 अकोला लॉ कॉलेज, अकोला लॉ कॉलेज में एक आर्टिकल मैंने प्रेजेंट किया था, राइट्स रिकॉग्नाइज्ड बाय द लॉ आर नॉट न्यू. राइट्स रिकॉग्नाइज्ड बाय द लॉ, कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट में जो राइट्स हैं वो रिकॉग्नाइज किया गया, लेकिन वो भी नए नहीं है, ऐसा उसका मीनिंग था. क्यों नहीं है, तो हमारे प्री इंडिपेंडेंट एंड पोस्ट इंडिपेंडेंट हमारे पास बहुत से कायदे थे जो कंज्यूमर का राइट्स प्रोटेक्ट करते हैं, जैसे कमोडिटी एक्ट, कॉन्ट्रैक्ट एक्ट बिफोर 1947 के, 1872, 1930, तो वो बिफोर इंडिपेंडेंस प्रोटेक्ट करते थे, नहीं करते थे ऐसा नहीं था. उसके बाद भी हमने 3-4 एक्ट्स बनाए जो भी प्रोटेक्ट करते थे. लेकिन इन 1962 राल्फ नॉडेल करके कंज्यूमर का तो पिता माना जाता है, राल्फ नॉडेल करके. इन 1962 एक कॉर्पोरेट एक्टिविस्ट था, वो कंज्यूमर के राइट्स प्रोटेक्ट करने का बहुत उसने काम किया था अमेरिका में, और उसको रिकॉग्नाइज करके 1962 में जॉन एफ कैनेडी उस टाइम पे वहाँ के प्राइम मिनिस्टर थे, उन्होंने बिल पास किया था, और उसी हिसाब से 1962 से वर्ल्ड कंज्यूमर डे सेलिब्रेट किया जाता है. तो ये 1962 में बिल पास हुआ, उसके आधार पर 1962 से इंटरनेशनल कंज्यूमर डे सेलिब्रेट होता है. उसको रिकॉग्नाइजेशन इंटरनेशनली इन 1983 में रिकॉग्नाइजेशन हुआ. यूएन ने पास किया कंज्यूमर प्रोटेक्शन डे, कंज्यूमर राइट्स डे उसको बोला जाता है, और 83 में यूएन ने पास किया और वो इंटरनेशनली रिकॉग्नाइज्ड डे सेलिब्रेट होता है. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.